रुई जागतिक महिला दिनानिमित्त करवीर विद्या मंदिर रुई येथील आत्मनिर्भर नारी जागर नारी शक्तीचा या संकल्पनेवर आधारित विद्यार्थ्यांकडून नाविन्यपूर्ण व अनोखा उपक्रमाचे आयोजन करण्यात आले। या उपक्रमातून महिलांच्या विविध क्षेत्रातील कर्तृत्वाचे प्रभावी चित्रण करण्यात आले। आजची स्त्री घरातील जबाबदारी सांभाळत असताना डॉक्टर, इंजिनियर, पायलट, अंतराळवीर, पोलीस, शिक्षक, होमगार्ड, वकील, ड्रायव्हर, कंडक्टर, महाई सेवा केंद्र अशा अनेक क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने काम करत आहे। तसेच भारताच्या राष्ट्रपतींपासून ते गावाच्या सरपंच पदापर्यंत विविध जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडत असल्याचे विद्यार्थ्यांनी सादरीकरणातून दाखवून दिले। घरातील सर्व कामांबरोबरच शेती कामातही स्त्रियांचे योगदान महत्त्वाचे असल्याची जाणीव या उपक्रमातून करून देण्यात आली। ही संपूर्ण थीम करवीर विद्या मंदिर रुईच्या प्रांगणात आकर्षक पद्धतीने साकारण्यात आली। या कार्यक्रमाचे उद्घाटन सौ अनघा पाटील, सौ शकुंतला चौगुले, वर्षा हेरवाडे, अरुणा मानगावे, मंगल बलवान, सुरेखा कश्मीरे, सीमा आबदान, पूनम कागवाडे तसेच शाळेच्या संचालिका सौ सपना कश्मीरे आणि मुख्याध्यापिका सौ उज्ज्वला देवन्ना यांच्या हस्ते करण्यात आले। महिला दिनानिमित्त 9 मार्च 2026 रोजी महिला पालकांसाठी पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। या स्पर्धेचे परीक्षण सौ अनघा पाटील मॅडम यांनी केले। स्पर्धेत शुभांगी संदीप कौले यांनी प्रथम क्रमांक, अर्चना रवींद्र हुपरे यांनी द्वितीय क्रमांक, जयश्री अमोल कापसे यांनी तृतीय क्रमांक तर शरीफा अमर मुजावर यांनी उत्तेजनार्थ क्रमांक मिळवला। सर्व विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले। यावेळी श्री विष्णू सावंत, ग्रामसेवक दीपक पाटील, पोलीस पाटील नितीश तराळ, उपसरपंच संदीप दोरुगडे, ग्रामपंचायत सदस्य जितेंद्र यादव, शरीफ मुकुबाई, जावेद मुजावर, रावसाहेब कश्मीरे, पद्मनाथ हेरवाळे, राजू साळुंखे तसेच संस्थेचे अध्यक्ष अभय कुमार कश्मीरे यांची प्रमुख उपस्थिती होती। हा उपक्रम पाहण्यासाठी मोठ्या संख्येने पालक व ग्रामस्थ उपस्थित होते। उपस्थितांनी या कार्यक्रमाचे भरभरून कौतुक केले। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले।